हॅलो. श्री गणपत काळू गायकवाड. आता मध्यंतरी हे गणपत काळू गायकवाड यांच्या संदर्भातली जी माहिती आहे ती प्रथम आपण घ्या. गणपत आमदार गणपत श्री गायकवाड यांचा जन्म 13 जून 1968 तिसगाव तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथे झाला. त्यांचं शिक्षण 8वी पास असून मराठी व हिंदी इंग्रजी या भाषेत त्यांना येतात. त्यांच्या पत्नी श्रीमती सुलभा या असून त्यांना 2 मुलं व 1 मुलगी आहे. त्यांचा उद्योग, व्यापार, राजकीय, सामाजिक कार्य यामध्ये ते असतात. 142 कल्याण पूर्व जिल्हा ठाणे या मतदारसंघातून ते निवडून येतात. आता त्यांनी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे ते सल्लागार आहेत. तिसाई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आहेत. त्यानंतर कल्याणच्या तिसाई नागरिक सहकारी पतपेढीचे ते उपाध्यक्ष, त्यानंतर तिसाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष, तसंच कल्याणच्या तालुका शहरी संस्था संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती कल्याण त्याचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर ठाणे जिल्हा सहकारी क्रीडा मंडळ याचे अध्यक्ष आहेत आणि ठाणे जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. तसेच जिल्हा शरीर सौष्ठव स्पर्धा व क्रिकेट स्पर्धाचे ते आयोजन करतात आणि आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबियांना तसे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत ते करतात. रक्तदान, आरोग्य शिबिर आणि इतर शिबिराचं आयोजन ते करतात. वंजारी समाज संघटित करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत. पूरग्रस्तांना मदत केलेली आहे. विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलेलं आहे. कल्याणमधील स्कायवॉक होण्यासाठी प्रयत्न केले. गरजू नागरिकांना सर्वतोपरी सहाय्य केलं. गरीब होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी सहाय्य केलेलं आहे आणि अशा समाजकार्याची दखल घेऊन त्यांना 2008 मध्ये दिल्लीच्या रिट्रा या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून बिझनेस लीडरशिप हा पुरस्कार मिळाला. दिल्लीच्या ऑल इंडिया अचिव्हर्स फाउंडेशन या संस्थेकडून राजीव गांधी एकता पुरस्कारही त्यांना मिळाला. कल्याण पूर्वेकडील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवकल्याण पुरस्काराने ते सन्मानित झालेले. तसेच साप्ताहिक मंत्रालय वार्ता या साप्ताहिक वृत्तपत्राने समाजभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेले आहे. आणि 2009 ते 2014, 2014 ते 2019 महाराष्ट्र विधानसभेचे ते सदस्य म्हणूनही राहिलेले आहेत आणि 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे झाले. त्यांनी सरकारच्या दृष्टीने अभ्यास दौरा सरकारी खर्चाने ऑस्ट्रेलिया, चीन, दुबई, युरोप, टर्की, जर्मनी, थायलंड इत्यादी देशाचा अभ्यास दौरा केला आहे. त्यानंतर त्यांना समाजसेवा, व्यायाम, खेळ, शेती व शेतीपूरक व्यवसाय करण्याचा छंद असून वैभव निवास गोरक्षनाथ मंदिरामागे पुनर्लिंक रोड तिसगाव नाका कल्याण पूर्व जिल्हा ठाणे येथे ते राहतात. तसेच तिसाई हाऊस 2रा माळा पुनर्लिंक रोड तिसगाव नाका येथे त्यांचं कल्याण पूर्व जिल्हा ठाणे येथे त्यांचा निवास आहे आणि ऑफिसही त्यांचं तेथेच आहे. आता 2019च्या निवडणुकीमध्ये 142 कल्याण पूर्व या मतदारसंघामध्ये एकूण वैध मतदान झालं होतं 1,51,065 आणि भारतीय जनता पक्षाच्या गणपत काळू गायकवाड यांना 60,331 इतकं मतं मिळाली. त्यानंतर धनंजय बोजरे आबा यांना 48,000, अपक्ष होते ते 48,075 मतं मिळाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उत्तम थरे यांना 16,770 मतं मिळाली आणि श्रीमती अश्विनी थोरात धुमाळ यांना वंचित बहुजन आघाडीच्या त्यांना 12,899 मतं मिळाली आणि नोटाला 3,690 इतकी मतं मिळाली. मध्यंतरी पोलीस ठाण्यामध्ये पक्षाचा याच्या विरोधामध्ये पोलीस ठाण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्यावर जे एक हे झालं होतं तर त्यांनी पिस्तूल काढलं, गोळीबार केला, त्या संदर्भामध्ये त्यांना अटकही झालेली होती. आणि आता इतकं चांगलं कार्य करून तात्कालिक दृष्टिकोनातून त्यांनी ते काम केलं त्यामुळं परत आता या निवडणुकीच्या संदर्भात काय परिस्थिती होती हे आता बघणं आवश्यक आहे. तरी पण आता
ते भारतीय जनता पक्षातर्फे निवडून आल्यामुळं त्यांना पुन्हा तेथे तिकीट मिळणं सहशक्य आहे, किंवा त्यांच्या मुलाला मिळू शकतं, पत्नीला मिळू शकतं, किंवा संबंधित ते सांगतील त्यांना तिकीट मिळू शकतं किंवा त्यांनाही मिळू शकतं एक. त्यानंतर त्यांच्याबरोबर असणारे जे शिवसेनेचे लोक आहेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे लोक आहेत किंवा मुख्यमंत्री आपले जे आहेत त्यांचे जे शिवसेनेचे लोक आहेत, तर हे सगळे त्यांना मदत करण्यासाठी तत्पर आहेत. त्यामुळं पुन्हा कल्याणपूर्वची जागा ही जी आहे ही गणपत काळू गायकवाड यांनाच मिळू शकते असे संकेत झालेले आहेत. आम्ही महाराष्ट्रामधील प्रत्येक मतदारसंघाचा दौरा करून आमचे जे निष्कर्ष आहेत किंवा एकंदरीत एक अंदाज असतात किंवा सर्वे असतो तो आम्ही अगोदर केलेला असतो, आणि त्या सर्वेमधून आम्हाला जे काही व्यवस्थितपणे समजतं ते आम्ही आपणापुढं सुस्पष्टपणे सांगत असतो. त्याच्यामध्ये काही भाग राहिला असं काही सहसा होत नाही, परंतु कधी काय असं होऊ शकतं. तर आता या मतदारसंघामध्ये जी अटीतटीची जर निवडणूक होण्याची शक्यता जरी असली तरी मुख्यमंत्र्याचा मतदारसंघ आहे हा कल्याण, आणि येथील खासदार आहे शेवटी मुख्यमंत्र्याचाच मुलगा असा आहे, आणि त्यामुळं भाजपच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत प्लस पॉईंट आहे, आणि हे निवडून येण्यासाठी सहज शक्यता येथे निर्माण होऊ शकते. म्हणून हे गायकवाड यांच्यावर मध्यंतरी जे झालं प्रकरण तर ते वेगळ्या पद्धतीचं होतं, आणि तो राजकीय काही बाब असतील, काही खाजगी बाब असतील, काही सामाजिक बाबी असतील किंवा सार्वजनिक क्षेत्रामधील काही बाबी असतील, त्या सगळ्या बाबीचा काही त्याच्यामध्ये उहापोह आपल्याला करायचा नाही आहे. तर ते महत्त्वाचं नसून या मतदारसंघामध्ये आता कोण उमेदवार निवडून येईल हे महत्त्वाचं आहे, आणि ते जर समजा त्यांना तिकीट मिळालं नाही तर त्यांच्याच सांगण्यावरून ज्यांना तिकीट मिळेल तोच उमेदवार त्याची निवडून येऊ शकतो, अशी त्यांची एकंदरीत स्वभाव आहे. कारण त्यांचं जे कार्य आहे ते फार मोठ्या पद्धतीचं काम आहे त्यांचं. कारण मंत्रालय वार्ता या पाक्षिकाने देखील त्यांना पुरस्कार दिलेला आहे म्हटल्यानंतर पत्रकार पुरस्कार देणारे असल्यानंतर फार मोठा प्रकारे होऊ शकतो. तर आमचं ATM चॅनल, या चॅनलला आपण जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि या मतदारसंघात काय घडेल किंवा काय घडणार नाही या संदर्भातली जी माहिती आपल्याला असेल ती कॉमेंटमध्ये जास्त सांगा, त्याचाही आम्हाला उपयोग होऊ शकतो. म्हणून या मतदारसंघामध्ये परत एकदा या मतदारसंघामध्ये काय घडेल ते आम्हाला परत सांगा, आणि या ATM न्यूजवरल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, आणि हे व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटतं त्या संदर्भातलं कमेंट जरूर करा.